अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या मृत्यूनंतर खरं तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये गेल्या काही महिन्यांमध्ये मोठ्या घडामोडी पाहायला मिळतात। खरं तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष असलेले सुनील तटकरे आणि त्यांच्या पक्षाचे असलेले कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांची नावं जी आहेत ती निवडणूक आयोगाला जे पक्षाने पत्र पाठवले त्यामध्ये त्यांची नावं तर आहेत, परंतु पदं नाही आहेत। त्यामुळे ते फक्त राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य आहेत, त्यांची पदं मात्र नाही आहेत। त्यामुळे या सगळ्या गोष्टींवरतून सध्या राज्याच्या राजकारणात संभ्रम निर्माण होताना पाहायला मिळतोय। या सगळ्या संदर्भात बातचीत करण्याकरता आपल्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आणि आमदार रोहित पवार आहेत। रोहित पवारजी, खरं तर अजित पवार आणि शरद पवारांनी हा संपूर्ण उभा केलेला एक राजकीय पक्ष आहे जो महाराष्ट्रात पाय रोवून इतके वर्ष उभा आहे, परंतु या राजकीय पक्षामध्ये नक्की काय सुरू आहे की सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल ज्यांची राजकीय कारकीर्द एवढी मोठी आहे त्यांना त्याच पक्षातल्या नेत्यांकडनं डावललं जात आहे का? असं दिसतंय, कारण का यादीमध्ये जर नाव आलं नसेल तर मग कुठं ना कुठेतरी डावलण्याचा प्रयत्न हा आज जे कुणी सत्तेत आहेत त्या पक्षामध्ये नाही तर पदाधिकारी जसं सुनित्रा काके असेल आणि इतरही काही नेते असतील ते नक्कीच या दोघांना डावलतात असं सरळ सरळ तिथं आपल्याला बघायला मिळतंय। त्यामुळे जो संदेश जायला पाहिजे तो आता लोकांमध्ये त्या ठिकाणी गेलेला आहे। खरं तर पण सातत्यानं प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांची नावं डावलण्याची ही काय पहिल्यांदा वेळ नाही। ह्या अगोदर सुद्धा तशा पद्धतीनं अजित पवार यांचा मृत्यू झाल्यानंतर, अपघाती निधन झाल्यानंतर खरं तर त्यांचा पक्ष जो आहे त्याच्यावरती राष्ट्रीय कार्याध्यक्ष म्हणून हे राष्ट्रीय अध्यक्ष काम पाहणार अशा पद्धतीचं पत्र जे आहे ते निवडणूक आयोगाला दिलं गेलं होतं। त्याच्यानंतर मात्र सगळी घडामोड झाली, ही आता दुसरी घडामोड होते। त्यांना कुठेतरी टार्गेट केलं जात आहे का? नाही बघा, आता दादा गेल्यानंतर 12व्या दिवशी जे पत्र दिलं गेलं त्याच्यावर सही कोणाची होती? प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे। मग त्यांना टार्गेट करायचं कारण काय? उलट तेच पक्षाला टार्गेट करत होते, पक्ष ताब्यात घेण्याचा प्रयत्न करत होते, हेच कुठेतरी त्या पत्रावरनं सिद्ध होतं। आणि आता जी काही नवीन चर्चा आम्ही ऐकतोय त्याच्यामध्ये एक कुठला तरी ऑडिओ आहे, त्या ऑडिओमध्ये या दोघांपैकी एक कुठला तरी नेता आहे तो अजितदादांबद्दल बोलत असताना फोनवर कुठेतरी खालच्या लेवलला जाऊन त्या ठिकाणी बोलतो। आणि हे जे संभाषण आहे, हा जो ऑडिओ आहे, हा सुनित्रा काकींना ते दुसरं पत्र इलेक्शन कमिशनला जायच्या आधी हे कुणीतरी ऐकवला आणि तो ऐकवल्यानंतर हे पत्र दुसऱ्या दिवशी निघालं ज्याच्यामध्ये ह्यांचं पद कुठंच काही त्या ठिकाणी दिसलं नाही। परंतु ही ऑडिओ क्लिप तुमच्यापर्यंत पोहोचली आहे का? कारण की तुम्ही दावा करताय की ऑडिओ क्लिप सुनेत्रा पवारांना कोणत्या तरी नेत्यांना ऐकवली, तुम्ही ऐकलाय का? कारण की अजित पवार आणि तुमचे अतिशय जिव्हाळ्याचे संबंध होते, तुम्ही त्यांचे पुतणे होते, अजित पवार तुमच्या प्रचाराला सुद्धा आलेले होते। अजित पवारांच्या संदर्भात खालच्या पातळीची भाषा नेमकी नक्की कोणत्या नेत्यानं वापरली? नाही, ज्या व्यक्तीकडे ते आहे त्याच्याशी संभाषण माझं फोनवर झालेलं आहे, व्हॉट्सॲपवर ते पाठवत नाहीत। पण त्यांच्याकडनं जे आम्हाला कळालेलं आहे की काकींना आणि पार्थला ही जी काही व्हिडिओ आहे, ऑडिओ आहे, ती ऑडिओ आम्ही ऐकून दाखवलेली आहे। त्यामुळे माझ्याकडे अजून तरी पोचलेलं नाही, मी ऐकलेलं नाही कारण ते व्हॉट्सॲपवर पाठवत नाहीत, पण ह्या दोघांनी ऐकलं असं आम्हाला समजतं आहे। परंतु ही ऑडिओ क्लिप, ह्या ऑडिओ क्लिपमुळेच ही पुढची सगळी घटना घडलेली आहे का? कारण की जे 29 एप्रिलला निवडणूक आयोगात पत्र सबमिशन करण्यात आलं त्याच्यामध्ये या दोन्ही नेत्यांची नावं आहेत राष्ट्रीय कार्यकारिणीत, पण त्यांची पदं नाही आहेत। ही सगळी जी काही नाट्यमय घडामोड आहे ही ऑडिओ क्लिपच्या नंतरच झाली असं तुमचं म्हणणं आहे, परंतु हे तथ्य आहे का ह्याच्यामध्ये? तुम्हाला ह्याच्यामध्ये अधिक काय माहिती मिळते? वेगळं काय असू शकतं? एवढे अनुभवी लोकांना नाही तर नेत्यांना असं सहज कुणी डावलत नसतं, काही ना काहीतरी कारण असावं आणि ते कारण ही क्लिप असू शकते। नाहीतर जे काही आपण म्हणतो की पाठीमागे काही गोष्टी बोलल्या जातात ते काही लोकांच्या कानावर जातात, त्या कानावर गेल्यामुळेच जर खरंच हे कार्यक्षम असले असते नाहीतर प्रामाणिक असले असते पक्षाला तर त्यांचं पद का घालवलं असतं? त्यामुळे उद्या जाऊन आपल्याला त्या पक्षातून काय भूमिका मांडली जाते हे बघावे लागेल। परंतु या ऑडिओ क्लिपमध्ये नक्की काय आहे? तुम्हाला ज्या व्यक्तीशी तुमचा फोनवरून संपर्क झाला आहे त्याने तुम्हाला काहीतरी माहिती दिली असावी ना? ऑडिओमध्ये नक्की अजित पवारांच्या संदर्भातली कोणती भाषा वापरली गेली? नाही, आता अजितदादा तसं बघितलं तर ऐकत कोणाचेच नव्हते, कार्यकर्त्यांचे ऐकायचे, लोकांचे ऐकायचे आणि काही ठराविक प्रामाणिक पदाधिकाऱ्यांचं ऐकायचं आणि काही लोकांचं मत त्यांचं जर खराब झालं असेल तर त्यांचं तर मुळीच ऐकत नव्हते। आणि मग दादांबद्दल बोलत असताना जी कुणी ती तो व्यक्ती असेल, नेता असेल, त्यांनी फार खालच्या लेवलला जाऊन वक्तव्य केलं असं आम्हाला समजलं। मी विचारण्याचा प्रयत्न केला की खरंच काय शब्द होते, ते म्हणले
ऐकले नाही तर बरं होईल असं त्यांचं स्टेटमेंट होतं. परंतु या तुम्ही म्हणतात की दोन्ही नेत्यांना काढलं गेलं, दोन्ही नेत्यांनी हे केलं म्हणून त्यांना काढलं गेलं. या दोन्ही नेत्यांपैकी कोणाचा ऑडिओ क्लिप आहे? अर्थात कोणत्या नेत्याने अजित पवारांच्या संदर्भात ही खालची भाषा वापरली? नाही, खरं तर हा विषय, हा प्रश्न पार नेतर काकेंना विचारलेला योग्य राहील. त्यांनी पूर्ण क्लिप हे ऐकली असं आम्हाला समजतं. परंतु आता मात्र खरं तर सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल हे शरद पवारांना भेटायला सिल्वर ओकवरती जातात. त्यांची ते भेट घेताना पाहायला मिळतात आहे. कुठेतरी सिल्वर ओकवरती जवळीक ह्यांची वाढते का? प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे यांची ह्याच्यामध्ये कोण आहे? कारण की ते भेटायला येतात एवढ्या सगळ्या घडामोडींच्या नंतर. नाही, आता हे बघा, पवार साहेबांना तर कुणीही भेटू शकतं. सामान्य व्यक्तीपासून मोठ्या नेत्यांपर्यंत भेटू शकतं आणि पवारसाहेब कोणाला नाही म्हणत नाहीत. आता हे जात असताना काही व्यक्तिगत विषय असावा म्हणून ते गेले असावेत आणि तसंच काहीतरी चर्चा झाली असावी. बाहेर दाखवत असताना वेगळ्या गोष्टी दाखवण्याचा हे जे दोन नेते करत असावेत. पण आज जे काही पवारसाहेबांनी सांगितलं आहे, राजकीय चर्चा कुठंच तिथं झाली नाही. आणि आता उद्या जाऊन असंही आपल्याला बघावं लागेल की या दोन नेत्यांची नावं कापण्यात आली तर मग कदाचित तिथं जी आदिती तटकरे आहेत, त्या मंत्री आहेत, त्यांचं पद हे घालून सुनील शेळकेंना सुद्धा त्या ठिकाणी पद दिलं जाऊ शकतं. काही होऊ शकतं. त्यामुळे ह्या दोघांपुरताच हा विषय राहील का, पण ती लाईन अजून पुढं खेचली जाईल का, अजून नवीन एखाद्या मंत्र्याला, नाही तर आज जो राज्यमंत्री आहे त्याला उद्या जाऊन मंत्रिपद दिलं जाईल. उद्या जाऊन काही होऊ शकतं, कारण का आता पुढच्या काही महिन्यांमध्ये मंत्रिपदसुद्धा बदलली जातील अशी चर्चा आहे सर्वच पक्षांमध्ये. कारण का आता 2.5 वर्ष पुढच्या काही महिन्यांमध्ये होतील, 2-2.5 वर्ष. खरं तर एक शेवटचाच प्रश्न आहे. खरं तर तुम्ही सातत्यानं म्हणत होता की विलिनीकरणाची चर्चा झालेली आहे. शेवटी तटकरे देखील एका माध्यमांच्या इंटरव्ह्यूमध्ये म्हटले की विलिनीकरणाची चर्चा आमच्यापर्यंत पोहोचली आहे. विलिनीकरण हे नक्की कोणत्या बेसिसवरती होणार होतं? खरं तर तुम्ही सत्तेत जाणार होता की अजितदादा काही विरोधात बसणार होते? आज दादा नाही आहे तर या विषयावर बोलून गौण आहे. पण एक सांगतो, शेवटच्या 4 महिन्यामध्ये दादा काय भाजपच्या प्रेमात होते, नाही तर भाजपच्या बाजूली बोलत होते असं नाही ना. भाजपच्या विरोधातच तर बोलत होते. आणि मग त्यानंतर ही दुर्दैवारी घटना घडली. आता दादा आमच्याबरोबर येऊन रस्त्यावर लढणार होते का आम्ही सत्तेत जाणार होतो? दादा नसल्यामुळे आता त्या विषयावर चर्चा करणं योग्य नाही. पण इंडिकेशन जर घ्यायचं असेल तर शेवटच्या 4 महिन्यामध्ये दादा भाजपच्या विरोधातच तर बोलत होते. परंतु मग दादा सत्तेच्या बाहेर येऊन पुन्हा विरोधी बाकावरती बसणार होते. जसं त्यांनी विरोधी बाकावरती एकनाथ शिंदे ज्यावेळेस सत्तेत गेलं त्यावेळेस विरोधी बाकावरती बसलेले, त्याच पद्धतीने हा सगळा कार्यभार होणार होता. हे बघा, काय झालं, काय घडलं, काय होणार होतं हे आज सांगून काय फायदा नाही. पण दादा धाडसी नेते होते एवढं सांगतो. परंतु दादा धाडसी नेते होते. तुम्ही वारंवार तेच म्हणतात आहेत की दादांचा निर्णय होता, दादा सत्तेत जाणार की विरोधात हे दादांना माहीत होतं. दादा विरोधातली सगळी भूमिका घेत होती. मग दादा खरंच तुमच्यासोबत येऊन, अर्थात शरद पवार यांच्या पक्षासोबत येऊन दादा विरोधी पक्ष नेते होणार होते राज्याचे? हे बघा, काय होणार होते, कसं होणार होते, खरं तर ती दादांची आणि आमची चर्चा आता बोलून फायदा नाही. पण विलिनीकरण नक्कीच होणार होतं आणि दादांची भूमिका हीच होती की भावनिक दृष्टिकोनातून की हे दोन्ही पक्ष एकत्रित आले पाहिजे आणि हे पक्ष एकत्रित राहिले तर उद्या जाऊन पक्षाची ताकद तिथं वाढेल आणि 2029ला मुख्यमंत्र्याची दावेदारी सुद्धा अजितदादा करू शकतील अशी चर्चा तिथं नक्कीच होते. ह्याच्याच भीतीमुळे अजित पवारांचा काही दुर्दैवी हा विमान अपघात झाला. कारण की कोणाला भीती होती त्याचमुळे दादा राज्याचे मुख्यमंत्री कदाचित 2029ला झाले असते. त्याचमुळे हे सगळे काही झालं. नाही, आता हे कशामुळे घडलं, कसं घडलं हे खरं तर शोधण्याचा विषय आहे. म्हणून आम्ही पाठपुरावा करत आहे. मनात शंका नसती तर आम्ही अजिबात पाठपुरावा केला नसता. पण शंका आहे. आता ह्याला दोन्ही पक्ष एकत्रित येऊन भाजपच्या विरोधात जाणार ही कॉन्स्पिरसी होती का, दुसरं त्यांच्याच पक्षातल्या काही लोकांना पक्षाचा ताबा घ्यायचा होता ही कॉन्स्पिरसी होती का, अजून त्याला काही वेगळं लिंक होतं, एखादी फाईल नाही तर कुठला विषय, हे आपल्याला आज तरी सांगता येणार नाही. म्हणून आमची विनंती आहे की पारदर्शक पद्धतीने तपास होणं महत्त्वाचं आहे. खरं तर आता प्रफुल्ल पटेल आणि तटकरे हे मात्र कोणत्या पक्षाच्या त्यांच्या पदावरती नाही आहेत. आता मात्र मग विलिनीकरण होईल अशी तुम्हाला शक्यता वाटते का? कारण की आता पुन्हा एकदा तशी म्हणजे व्यवस्था जुळली गेलेली आहे. कारण ते त्यांच्याकडे सुद्धा प्रफुल्ल पटेल तटकरेंच्या विरोधातली नाराजी आता उघडपणे पाहायला मिळते. भाजपची साथ सोडून बाहेर येणार असेल तर विलिनीकरण होऊ शकतं. जर येणार नसेल तर विलिनीकरण कसं होईल? कारण पवार साहेब नक्कीच त्या विचाराबरोबर जाणार नाही असं मला वाटतं.
खरं तर आता राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांची कमान ही सुनेत्रा पवार आणि पार्थ पवारांवरती आहे. सुनेत्रा पवार तर तुमच्या काकी आहेत आणि पार्थ पवार तर तुमचा लहान भाऊ आहे. दोघांना काय सल्ला द्याल? खरं तर सल्ल्याची ही गोष्ट नाही, परंतु त्यांना काय संदेश द्याल खरं तर आता ह्या सगळ्या पक्षाच्या घडामोडींचा? एकतर या दोघांचं नाव बाजूला ठेवून एक चांगला संदेश त्यांनी तसा दिलाच आहे, पण ती यादी जर आपण बघितली त्या यादीमध्ये अजितदादांवर प्रेम करणारे, अजितदादाचे प्रामाणिक अनेक पदाधिकारी कार्यकर्ते हे त्या यादीमध्ये दिसत नाहीत. त्यामुळे अशा लोकांना जर संधी देऊ शकले तर नक्कीच त्याचा फायदा त्यांच्या पक्षाला होईल. एक भावनिक दृष्टिकोनातून फक्त एक टिप्पणी नाही तर एक सल्ला या छोटा का असेना या ठिकाणी देऊ शकतो. परंतु हा फोनवरतून तुम्ही सल्ला द्याल का? नाही, मी बोलत नाही, कारण का एक तर VSRचा विषय झाला, त्यानंतर राममोहन नायडूचा मुद्दा त्या ठिकाणी झाला. मग अशा गोष्टी असताना बोलणं हे योग्य नाही असं मला वाटतं. आता मग ही संपूर्ण तुमचा म्हणजे तुम्ही संवादच आता तो संपूर्ण तोडून टाकला. चर्चा होत नाही, मन करत नाही, पण उद्या जाऊन कदाचित बोलू शकेल. तर धन्यवाद, तुम्ही सविस्तर एवढी बातचीत केली आमच्याबरोबर. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आणि आमदार होते रोहित पवार म्हणतात की खरं तर अजित पवार ह्यांचा मृत्यू देखील एक गूढ आहे. त्या सगळ्या संदर्भातला अधिकचा तपास झाला पाहिजे. अजित पवारांच्या मृत्यूच्या कारणाच्या संदर्भात काही 2-3 कारणं आहेत, त्या सगळ्या संदर्भातली सखोल तपासणी जी आहे ती नक्कीच झाली पाहिजे. आणि जी काही ऑडिओ क्लिप अजित पवारांच्या संदर्भातली जी समोर येते, जी ऑडिओ क्लिप सुनेत्रा पवार यांनी ऐकलेली आहे, त्या ऑडिओ क्लिपच्या ऐकल्यानंतरच खरं तर हा पक्षातला सगळा निर्णय झालेला आहे. त्यामुळे या दोन्ही नेत्यांना जे काही सुनेत्रा पवारांनी बाजूला केलेलं आहे ते अतिशय योग्य पद्धतीने केलेलं आहे आणि हा निर्णय जो आहे तो सुनेत्रा पवारांनी जो घेतला तो अतिशय योग्य घेतला. अशा पद्धतीची भूमिका जी आहे ती रोहित पवार, जे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार आहेत, त्यांनी आपल्याशी बोलताना व्यक्त केली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट रंजनसह अक्षय मंगणी, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.